सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 28 ऑक्टोबर 2023 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आलेले आहे. त्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. भारतातून हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे का? वेध कधी लागणार? त्याचे नियम कुणी आणि काय नियम पाळावे? ग्रहणाचा स्पर्श काळ, मोक्ष काळ, पुण्य काळ काय आहे? ग्रहणात काय करावे किंवा काय करू नये? गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम पाळावे? प्रत्येक राशीनुसार काय फळ आहे? त्याचबरोबर कोजागिरी पूजन करावे का? ते किती काळात करावे? लक्ष्मी मातेची कोणती सेवा करावी? अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल, माझे दादा, माझ्या ताई, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. त्याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या सर्व प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. म्हणजेच भारतामध्ये आपल्याला ग्रहणाचे, वेदाचे नियम पाळायचे आहे. ग्रहण काळात विशेषतः लहान मुलं, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. म्हणजेच आपण जसं प्रत्येक ग्रहणात साधे सोपे नियम पाळतो तसे नियम आपल्याला पाळायचे आहे. ग्रहणाचा स्पर्श काळ 28 ऑक्टोबर 2023. ग्रहण स्पर्श रात्री 1:05 ते ग्रहणाचा मोक्ष काळ रात्री 2:23 म्हणजे ग्रहण संपेल रात्री 2:23. वेदाचे नियम 28 ऑक्टोबर दुपारी 3:14 ते संध्याकाळी 7:41 या काळात पाण्यात, भोजनात तुळशी पत्र टाकून ठेवावे. म्हणजे आपल्याला ग्रहण संपल्यानंतर काही जण पाणी वगैरे फेकून देतात ग्रहण संपल्यानंतर आणि दुसरं पाणी भरतात, नवीन पाणी भरतात. तसं न करता तुम्ही तेच पाणी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वेध लागण्याच्या आधीच तुळशीपत्र पाण्यात, भोजनात टाकून ठेवा. म्हणजे आपले नुकसान अजिबात होणार नाही. ते पाणी आणि भोजन ग्रहण करण्यासारखं योग्य राहतं. त्याला कुठलाही दोष लागत नाही. ग्रहणाचा दोष तुम्ही तुळशीपत्र टाकून ठेवलं तर कुठलाही ग्रहणाचा दोष आपल्या पिण्याच्या पाण्याला, वापरण्याच्या पाण्याला आणि भोजनाला लागत नाही. म्हणून तुळशीपत्र टाकून ठेवा. पण ग्रहण काळात, वेध काळात तुळशीपत्र कृपया तोडू नका. आधीच तोडून ठेवा, नाही तर विकत आणा. वेदाचे नियम म्हणजे या काळात भोजन करू नये, मांसाहार चुकूनही करू नये. ब्रह्मचार्याचे पालन या दिवशी करायचे आहे. या काळात स्नान, जप, तप तुम्ही करू शकता. पुण्यकाल, पर्वकाल रात्री 1:05 ते रात्री 2:23 आहे. या पुण्यकाळात आपण कडक नियम पाळायचे आहे. या काळात झोपू नये, भोजन करू नये, पाणी पिऊ नये. अगदीच अशक्त असाल, गर्भवती स्त्रियांना अगदीच तहान लागली तर मग पाणी प्यावं. त्यात तुळशीपत्र टाकून मग पाणी प्या. 28 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा दुपारी 3:15 वाजेपासून संध्याकाळी 7:41 या काळात गर्भवती स्त्रियांनी कोणतीही कामं करू नका. अशी कामं ग्रहणात गर्भवती महिलांनी केल्याने तुमच्या येणाऱ्या बाळावर, तुमच्या गर्भावर आणि खास करून तुमच्या तब्येतीवर त्याचे अतिशय वाईट परिणाम दिसून येतात. म्हणून ही कामं टाळावं. जसे की भाजी चिरणं, कापणं. या काळात कुठं बाहेर जाणं सुद्धा टाळावं. मांडीवर मांडी घालून बसणं किंवा कोणाला पाय ओलांडू देणं हे तर अत्यंत चुकीचं आहे. ग्रहण काळातच काय, तुम्ही गर्भवती राहिल्यापासून तुम्हाला जेव्हा कळलं तुम्ही गर्भवती आहात तर अजिबात कुणाला आपला पाय ओलांडू द्यायचा नाही. यामुळे काय होतं, मुलगा, मुलगी तुम्हाला जे अपत्य जन्माला येईल ते पायाळू जन्माला येतं. म्हणून आपण कधी पण गर्भवती महिलांनी कधीच पाय पसरवून बसू नये आणि कुणाला आपले पाय ओलांडून जाऊ देऊ नये. आणि ग्रहण काळात तर हा नियम आवर्जून पाळा. आणि भाजी कापणे, कुठली गोष्ट कापणे, हातात कैची घेणे किंवा कुठे बाहेर जाणे
अतिशय वाईट चुकीची गोष्ट आहे. ह्या गोष्टी आवर्जून टाळा. ह्या दिवशी या काळात कुणी काही खायला दिल्यास अजिबात हातात सुद्धा घेऊ नका आणि ते खाऊ सुद्धा नका. या काळात भोजन करणे टाळावे, आधीच करून घ्यावे किंवा ग्रहण संपल्यानंतर करावे. आणि ग्रहणाचा पर्व पुण्यकाळ असेल म्हणजे रात्री 1 वाजेपासून 2:23 म्हणजे 1 तास 23 मिनिटांपर्यंत आपल्या रूममध्ये शांत 1.25 तास शांत बसायला हरकत नाही. रूममध्ये शांत बसून राहा, नामस्मरण करत बसा. तुम्ही या दिवशी कोजागिरी साजरी करत असाल आणि तुम्ही बाहेर असाल, तुम्ही बिल्डिंगमध्ये, चाळीमध्ये, बंगल्यामध्ये कुठं राहत असाल आणि तिथं कोजागिरी साजरी करत असाल, नाच गाणं किंवा काही कार्यक्रम असतोच आपल्या प्रत्येकाच्या इथं, आणि तुम्ही 12:30 नंतर घरात येऊन लागा. गर्भवती महिलांनी तरी हा नियम पाळायलाच पाहिजे. घरात येऊन हातपाय धुवून शांत बसून घ्या, नामस्मरण करत बसा. हे नियम गर्भवतींनी अवश्य पाळा. ग्रहण काळात आपण देवपूजा, मंत्रजप, नामस्मरण, तर्पण, दानधर्म अशी कामं करू शकतो. तुम्हाला शंका झालंच तर ग्रहण स्पर्श आणि ग्रहण मोक्ष या दोन्ही काळात स्नान, जप, तप तुम्ही केलं तरी चालेल. ग्रहण सुरू होताच आणि ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहणाचा काळ संपताच तुम्ही दोन्ही वेळी स्नान करू शकता. म्हणजे 2-4 तांबे अंगावर पाणी टाकून घेऊ शकता. अगदी नाहीच जमलं, हातपाय धुवून घ्या, अंगावर गोमूत्र शिंपडून घ्या तरीही चालेल. मंत्र जप करत राहा, अतिशय फलदायी मानलं जातं. या ग्रहण काळात जर तुम्ही नामस्मरण केलं, मंत्र जप केलं, अतिशय फलदायी ठरेल. या काळात केलेले मंत्र जप चंद्राच्या प्रकाशात उजळून निघतात. म्हणून तुम्हाला जेवढं नामस्मरण करता येईल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप, माता महालक्ष्मीचा मंत्र जप तुम्हाला जेवढं करता येईल एवढ्या 1.25 तासात तुम्ही तेवढं करा. चंद्राच्या प्रकाशात हे मंत्र जप उजळून निघतात आणि तुम्हाला हजारो पट फलप्राप्ती होईल. ग्रहण आहे म्हणून दिवस रात्र भीती धरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जरी गर्भवती असाल अजिबात घाबरू नका. फक्त त्या ग्रहण काळात 1-1.25 तास तुम्ही शांत बसून घ्या, काहीही करू नका. तेवढ्या 1-1.25 तासात आणि जेव्हा वेध लागतात दुपार ते संध्याकाळपर्यंत तेव्हासुद्धा 1 दिवस पाळायला मी तर म्हणेल काही हरकत नाही. आपण लेकराला 9 महिने पोटात आपण वाढवतोय, त्या लेकरासाठी आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी 1 दिवस ग्रहण येत असेल तर आपण शांत बसायला, नामस्मरण करायला काही हरकत नाही. फक्त काही नियम पाळले ग्रहणात तर तुमचं बाळ आणि तुमची तब्येत अगदी छान राहील. तर ग्रहणात केलेले मंत्र जप आपल्याला खूप फलं देऊन जातात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता. ओम श्रीं सोमाय नमः चंद्र देवताचा मंत्र जप करा, लक्ष्मी मंत्र जप करा, विष्णू गायत्री मंत्र जप करा, कुबेर मंत्र जप करा. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेची पूजा रात्री ठीक 12 वाजेला सुरू करायची आणि 12:39 तुम्हाला ही पूजा करायची आहे. म्हणजे तुमच्याकडं फक्त आपल्याकडं मी पण करणार आहे तर आपल्याला फक्त अर्धा तास ते 39 मिनिटांपर्यंत, जवळजवळ 40 मिनिटांपर्यंत ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही आधीच 12 वाजेच्या आधी पूजा मांडणी करून ठेवली आणि बरोबर 12च्या काट्याला दूध आपण चंद्राच्या इथं ठेवून दिलं बाहेर आणि मग पूजेला सुरुवात केली आणि नंतर 12:30 वाजता तुम्हाला दुधाचा नैवेद्य तुमच्या लक्ष्मी मातेची जिथं तुम्ही पूजा मांडणी करत आहात तिथं वाटीत दूध आणून ठेवायचं आहे. जे चंद्राच्या सानिध्यात ठेवलेलं दूध आहे, ज्यात चंद्रप्रकाश पडलेला आहे, ते दूध आपल्याला बरोबर 12:30 वाजता आणून आपल्या पाटावर जिथं आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडलेली आहे तिथं आणून त्या गोड दुधाचा, अमृताचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे. ग्रहणाचा काळ आहे म्हणून ते दुधात जेवढं वाटीत तुम्ही दूध आणाल तेवढंच घरातल्यांनी चमचाभर दूध त्या दिवशी प्राशन करा. ग्रहणात दूध सर्व पेलाभर अजिबात आपल्याला प्यायचं नाही आहे. ते दूध ठेवून द्या. ग्रहण काळ संपला दुसऱ्या दिवशी अंघोळ करून ते दूध तुम्ही सर्वांनी मिळून घरातल्यांनी प्राशन केलं तरी चालेल. कोजागिरी पूजन करावे. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते.
12 ते 12:39 या वेळेत लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. ही खूप अतिशय प्रभावी सेवा ठरते. त्यात श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळ जप करा. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक 1 माळ जप करा. तसेच 16 वेळा श्री सूक्त पठण करता आलं. श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा. तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा. गीतेचा 15वा अध्याय वाचावा. तुम्हाला जेवढी सेवा जमेल एवढ्या अर्धा ते 40 मिनिटामध्ये तेवढी करा. मनापासून करा. एक माळ जपली तुम्ही तरी चालेल. अशी सेवा कोजागिरी पौर्णिमेला करावे. ग्रहणाचे राशीनुसार फळ. मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना अतिशय शुभ फल देऊन जाणार हे चंद्रग्रहण. सिंह, तूळ, धनु, मीन या राशींना मिश्र फळ आहे. तसेच मेष, वृषभ, कन्या, मकर या राशींना अशुभ फल सांगितलेले आहे. तर आपण काय करायचं, ज्यांना अशुभ फल आहे आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये. माझी सुद्धा मेष राशी, मी हे ग्रहण पाहणार नाही, एवढंच आपण करू शकतो. अशुभ शुभ ते सर्व देव ठरवणार, आपण नाही. भीती मनात धरायची नाही की ग्रहण आहे, आपल्या राशीला असं सांगितलंय तसं सांगितलंय, अजिबात नाही. तुम्ही तुमचं कर्म करा, देवाजवळ प्रार्थना करा, नामस्मरण करा, आपले स्वामी बघणारे आहेत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. चंद्रग्रहण, वेद, मोक्ष, सुरुवात कधी होईल ग्रहणाला, पुण्यकाळ, मोक्ष कधी होणार चंद्रग्रहणाला, तर सर्व माहिती तुम्हाला जाणून घेतलीच असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.